मित्रांनो, आपण पाहता हे दृश्य काय आहे व हा स्पॉट कुठे आहे याविषयी मी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे। तरी कृपया आपण हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा, म्हणजे आपल्या लक्षात येईल व या स्पॉट विषयी संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल। नमस्कार, आता मी वैभववाडीला चाललेलो आहे आणि वैभववाडीला जो नापणे वॉटरफॉलवरती जो काचेचा ब्रिज बांधलेला आहे तो मला वाटतं कोकणातील पहिलाच ब्रिज आहे आणि महाराष्ट्रातील पण पहिला ब्रिज आहे। आणि हा ब्रिज बघण्यासाठी माझी फॅमिली पूर्ण चाललेली आहे। आम्ही, माझा मुलगा पण आहे, माझ्या बहिणीची मुलं आहेत आणि पाठीमागे माझी मिसेस बसलेली आहे। तर असे आम्ही एकत्र फॅमिली वैभववाडीला चाललेलो आहोत। तर आता आम्ही गोवा हायवे वरती आहोत। आता गोवा हायवे वरून आम्ही राजापूर वरून चाललेलो आहोत। आमचं गाव वडवली आहे आणि वडवलीवरून आम्ही चाललो आहे नापणे ब्रिजला। तर हा प्रवास कसा होणार आहे आणि तिथलं दृश्य कसं आहे हे मी पुढे गेल्याच्या नंतर व्हिडिओ बनवणारच आहे। जे पावसाळी वातावरणामध्ये पावसाळ्यात चाललेलो आहोत, हे दृश्य, हे वातावरण खूपच छान आहे। मित्रांनो, आम्ही राजापूरवरून हा आपण पाहता गोवा हायवेने आपल्याला यायचं आहे आणि गोवा हायवेने खारेपाटण आल्याच्या नंतर खारेपाटणनंतर काही थोड्याच अंतरावर हे आपल्याला दिसतंय, हा इथे टर्न आहे लेफ्टला जाण्यासाठी। आपण लेफ्ट दिशेने नापणे शिरपे धबधब्यापर्यंत आपण जाऊ शकतो। आपण हा बोर्ड पाहू शकता। जवळजवळ 11 किलोमीटर आहे गोवा हायवेपासून आतमध्ये। आता मी या धबधब्याकडे लेफ्ट टर्न मारून जाणार आहोत। गोवा हायवेने आतमध्ये आल्यानंतर नापणे वॉटरफॉल आणि ग्लास ब्रिजकडे जाताना हा राईट साईडला वैभववाडी रेल्वे स्टेशनला जाणारा रोड दिसतो आणि समोर आपल्याला जायचं आहे। आणि समोर काही अंतरावर गेल्याच्या नंतर हा नापणे वॉटरफॉल आणि ग्लास ब्रिजचा स्पॉट आपल्याला दिसायला लागतो आणि आता इथे गाडी आपण थांबून पुढे जायचं आहे। आता आम्ही फायनली वैभववाडीला शिरपे नापणे धबधब्याजवळ पोचलेलो आहोत आणि आता हा धबधबा आम्ही पूर्ण फॅमिलीसकट पाहायला जाणार आहे। खरोखर आम्हाला याचं विशेष कौतुक आहे, कारण चायनासारखा हा ब्रिज बांधलेला आहे ग्लासचा, त्यामुळं त्याला ते बघणं आमच्यासाठी खूप उत्सुकतेचं आहे। तर चला आता आपण जाऊया, थोडंसं ये पुढं। धबधब्याला जाण्यासाठी चांगली वाट बनवलेली आहे आणि आता आपल्याला दिसतोय खाली हा नापणे धबधबा आहे, त्याचं हे विहंगम दृश्य। खाली जाऊया ना। आधी नाही, 25 लोकच अलाउड आहे, ते लोक आल्यावर आपण। अच्छा, असं आहे काय? कोकणातला एक काचेचा ब्रिज पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। मित्रांनो, आपण पाहता हे दृश्य आहे कोकणातील वैभववाडी येथील नापणे धबधब्यावर महाराष्ट्र शासनाने हा सुंदर आणि आकर्षक असा काचेचा ब्रिज बांधलेला आहे। आणि या ब्रिजवरून चालताना जर आपण खाली पाहिलं तर हे धबधब्याचं जोरात प्रवाहाने वाहणारं पाणी आपल्याला स्पष्ट दिसतं आणि खरोखर ह्या ब्रिजवर आल्यानंतर आणि आजूबाजूचं सौंदर्य पाहिल्यानंतर खूप आनंद होतो, मन मोहून जातं। या धबधब्यावर व या काचेचा ब्रिज पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत। मित्रांनो, हा सुंदर असा काचेचा ब्रिज आपण पाहताय आणि या ठिकाणी आम्ही आल्यानंतर
खूप आनंद आला. ते बरेचसे पर्यटक आलेले आहेत आणि हा धबधब्यावरचा जो ब्रिज आहे हा खरोखर इथलं आकर्षण आहे आणि हे आकर्षण पाहणं खूपच म्हणजे प्रत्येकाने भाग्यशाली समजलं पाहिजे. इतकं जबरदस्त इथलं दृश्य आहे. आपण पाहू शकता. या ब्रिजला आपण नक्की भेट द्या आणि या धबधब्याचं जे स्वरूप आहे आणि धबधबा कशा प्रकारे प्रवाहित होतो हा पावसाळ्यात बघण्याची एक वेगळीच मजा आहे आपल्याला. या ग्लासमधून खाली पाहिल्यानंतर आपल्या पाया घालून या धबधब्याचं पाणी जाते. खरोखर हे विहंगम असं दृश्य आहे. तर मित्रांनो, आता आम्ही हा काचेचा ब्रिज पाहून परत निघालोय आणि वरती येण्यासाठी पण खूप सुंदर अशी वाट बनवलेली आहे. खरोखर या महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम आहे कोकणासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी. खरोखर हे दृश्य पाहून मनाला आनंद होतो आणि पावसाळ्यातलं तर दृश्य मनमोहकच असतं. अशा प्रकारे आम्ही आता नापणे वॉटरफॉलवरील ग्लास पाहून परत चाललेलो आहोत. हा नापणे ब्रिजवरील जो काचेचा ब्रिज आहे आपल्याला समोर दिसतोय. थोडंसं बाहेर येऊन या छोट्याशा वाटेने पायवाटेने पुढं आलं आणि इथून जर पाहिलं ना आपण तर ह्या धबधब्याचं हे एकदम विकराळ स्वरूप आपल्याला दिसतंय. एकदम जबरदस्त असा हा धबधबा वाहतोय आणि हा धबधबा पावसाळ्यातूनच इतका प्रवाहित झालेला आहे. परंतु हा धबधबा बारमाही आहे आणि बारमाही असल्यामुळे थोडं हिवाळ्यात त्याला थोडं कमी पाणी असतं, उन्हाळ्यात थोडं कमी झालेलं असतं पाणी. आणि असा हा जबरदस्त सिंधुदुर्गातला वैभववाडीतील नापणे येथील वॉटरफॉल आणि आजूबाजूचं दृश्य खूपच छान असं आपल्याला दिसतंय. तर आपण नक्की या पर्यटन स्थळाला भेट द्या. आपल्यालाही मजा येईल. आपल्या सहकुटुंबासहित या आणि या वॉटरफॉलची मजा घ्या. आणि आठवणीने व्हिडिओला लाईक व शेअर करा व माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.